मुलांनो, आज मी तुम्हाला सायन्सची प्रश्नपत्रिका दाखवणार आहे. त्याआधी माझ्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आज मी तुम्हाला ब्रिलियंट टेस्ट सर्व्हिस टेस्ट स्टँडर्ड 9 सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेट क्वेश्चन पेपर अँड मीडियम इंग्लिश सेमी या सर्व मीडियमसाठी चालतात. तुम्हाला मी पहिल्यांदा सब्जेक्ट दाखवतो. This set include 24 question paper for subject science technology as given in the in-text. म्हणजे या सर्व टेस्ट आहेत इन्क्लूड 24 क्वेश्चन आहेत. प्रत्येक एका पेपरमध्ये एका लेसनमध्ये 24 क्वेश्चन आहेत. सायन्स टेक्नॉलॉजी हा सायन्स विषय आपला 9 स्टँडर्डचा पहिला सायन्सचा चॅप्टर म्हणजे लॉज ऑफ मोशन. लॉज ऑफ म्हणजे गतीची होणारी ऊर्जा, गतीची होणारी मोशन, त्यालाच लॉज ऑफ मोशन म्हणतो. एकूण आपल्याला 20 धडे आहेत. आपल्याला 21 किंवा 20 धडे आहेत. त्या 21 किंवा 20 धड्यापैकी मी आज तुम्हाला सर्व विषयाचे सर्व प्रॅक्टिस सेट क्वेश्चन पेपरचे तुम्हाला नमुने पत्रिका दाखवणार आहे. हे तुम्ही सर्वांनी बघून घ्यावी. स्टँडर्ड 9 सायन्स अँड टेक्नॉलॉजी, लॉज ऑफ मोशन अँड टाईम 1 hour. तुम्ही प्रॅक्टिस म्हणूनही करू शकता. मीडियम इंग्लिश सेमीला किंवा चालतं किंवा इंग्लिशला पण चालतं. मार्क्स किती 25. चूज द करेक्ट ऑप्शन अँड रिराईट द स्टेटमेंट. आता हे जी तुम्ही प्रश्नपत्रिका आहे ती तुम्ही मुलांना सोडवायची आहे. ही प्रॅक्टिस म्हणून मी तुम्हाला देत आहे. त्यावेळेस चूज करेक्ट ऑप्शन अँड रिराईट द स्टेटमेंट. न्यूटन डॅश लॉज ऑफ मोशन इज कॉल्ड द लॉज ऑफ इनर्टिया. मुलांना ही तुम्हाला पेपरला येऊ शकते किंवा तुमच्या प्रथम सत्र परीक्षेला येऊ शकते, युनिट टेस्टला येऊ शकते. त्यामुळे ह्या प्रश्नपत्रिका सगळ्यांनी सराव करायचा आहे. 1 न्यूटन डॅश टाइम्स. 1 न्यूटन डॅश टाइम्स. डिलरायझेशन असलेरायझेशन डॅश. तसेच पुढचा मुमेंट त्याचं उत्तर मी सांगतो तुम्हाला. मास इज इक्वल टू मास मल्टिप्लाय स्पीड येणार. तसेच तुम्ही हे प्रश्नपत्रिका किंवा ही जी युनिट टेस्ट आहे प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर तुम्ही गुगल ट्रान्सलेटेडवरनं तुम्हाला इंग्लिश समजत नसले तेही तुम्ही करू शकता. ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. व्हॉट इज वेलेसिटी स्टेट इट्स SI अँड CGS युनिट. हे सर्व क्वेश्चन किंवा पेपर हे तुम्हाला प्रथम सत्र परीक्षेमध्ये येऊ शकतात. पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट इज रिराईट द डिस्लरायझेशन. व्हॉट इज अनफ्रॉम सर्क्युलर मोशन अँड गिव्ह 2 example for unfrom circular motion. State Newton's first law of motion. Write answer to the following. Explain balanced versus unbalanced. Explain the relation between the Newtons and the dyne. Give their example of Newton third law of motion. The state third law. मुलांना तुम्हाला जर कुठल्याही प्रथम सत्राच्या पेपरमध्ये गेलं, तुम्ही समजा युनिट टेस्टमध्ये असला तर तुम्हाला न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन विचारला जातो. पुढचं बघूया. सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल. हा क्वेश्चन आहे अ बॉय ट्रॅव्हल्स अ डिस्टन्स ऑफ 144 in 8 hours. कॅल्क्युलेट द ॲव्हरेज स्पीड इन MS. तुम्हाला या जे ॲव्हरेज